नमस्कार. मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले बोलते. नमस्कार. जय भीम. मुक्काम पोस्ट नायगाव, तालुका शिरवळ, जिल्हा सातारा हे माझं गाव. मी सावित्री. मी खंडोजी पाटलांची मुलगी. माझे बा पाटील. माझ्या बाचा दरारा मोठा. सगळे जण घाबरायचे. काही झालं तरी माझ्या बाकडे न्याव घ्यायला यायचे. असे माझे बा. अशा बाची मी मुलगी. लहानपणापासूनच हट्टी, लहानपणापासूनच लाडकी अशी मी सावित्री. हळूहळू मोठी होत गेले. एक दिवस माझ्या आईने मला शिरवळच्या बाजारात नेली. मला जिलेबी खूप आवडायची. आईला हट्ट केला. आईने जिलेबी घेऊन दिली. जिलेबी खात रस्त्याने चालले. तेवढ्यात बाकडे एक तक्रार घेऊन माणूस आलेला. समदाने सांगितलं की मी बायकोला नांदवत नाही. बायकोच्या माहेरची लोक आली. त्यांनी सांगितलं की समदा माझ्या पोरीला नांदवत नाहीये. समदाने सांगितलं. खंडोजी पाटलांनी एकच आवाज दिला. तेव्हा दरारा होता माझ्या बाचा. एकच आवाज सांगितला. समद्या, बायकोला घेऊन जातोस का नाही? बायकोला नांदवतोस का नाही? घाबरला. हो म्हणाला. होय जी करत समद्याने आपल्या बायकोला नांदवायला नेली. थोड्या दिवसांनी शिरवळच्या बाजारात गेले. शिरवळच्या बाजारातून आईने मला जिलेबी घेऊन दिली. जिलेबी खाल्ली. खात रस्त्याने मी जायला लागलो. जाता माझ्या समोर गोरे साहेब उभे आले. गोरे साहेब म्हणजे इंग्लिश साहेब. तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं ना. मी घाबरले. त्यांनी बोटाने सांगितलं नो. हाताने बोटाने सांगितलं. मी थोडं समजून गेले की असं खायचं नाहीये. म्हणून ते जिलेबीचं सगळं पुडा होता तो फेकून दिला आणि आईच्या पाठीमागे येऊन गपचूप उभी राहिले. इंग्लिश साहेबांनी सांगितलं म्हणजेच त्यांनी सांगितलं तुमची मुलगी फार हुशार आहे. सांगितलेलं लगेच ऐकलं. मी फक्त सांगितलं नो ईट नो स्ट्रीट. वाय असं ते इंग्लिश माणूस बोलायला लागले. आईला पण काही कळलं नाही, काही नाही. खुणीने सांगितलं डॉटर इज गुड. म्हणजे मुलगी तुमची खूप गुड आहे, गुणी आहे, ऐकते. आईला बरं वाटलं. आईने नमस्कार केला आणि घेऊन गेली घरी. थोड्या दिवसांनी हळूहळू खेळता मुली मोठी झाले. 9 वर्षाची असेल तेव्हा. 9 वर्ष म्हणजे काहीच नाही. सगुणा पाटील आल्या धनकवडीच्या. त्या म्हणाल्या पुण्यातल्या ज्योतिबा फुले यांचं स्थळ आलेलं आहे. त्या मुली शोधत आहेत. तर आपल्या सावित्रीला द्यायची का? खंडोजी पाटील म्हणाले हा चालेल. कोण आहेत ते घेऊन या तुम्ही. फेटा बिटा बांधलेले, कोट बीट घातलेले,
रुबाबाप ज्योतिबा फुले आले खंडोजी पाटलांकडे आणि सगुणाने सांगितलं. खंडोजी पाटील म्हणाले, माझी मुलगी आहे सावित्री, तिचं नाव आहे. सगुणा म्हणाली, सावित्री आणि ज्योतिबा यांचा जोडा लय झक्कास दिसल. सावित्री आणि ज्योतिबा यांचा जोडा लय झक्कास दिसल. ह्या बया, मी आश्चर्य केला. आता लग्न झालं. बघता 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 दारात मांडव पडला. बघता 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 दारात पूर्ण मांडव पडला आणि लग्न झालं. डोक्यावर पदर घेतला, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, कुंकवाची आडवी चिरी, कानात डूल, गळ्यात मंगळसूत्र, पायात जोडवी आणि मी आपली ठुमकत 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 ज्योतिबा फुल्यांबरोबर चालायला लागले. आले पुण्यात. त्यांच्या पुण्याच्या वाड्यामध्ये येऊन बघते तो काय, पहिल्याच दिवशी मला सगळीकडे पुस्तकच पुस्तकं दिसत होती. ह्या बाजूला बघितलं तरी पुस्तक, इकडे बघितलं तरी पुस्तक, तिकडे बघितलं तरी पुस्तक, सगळीकडे पुस्तकच पुस्तकं. म्या डोक्याला हात लावला. ह्या बाया, या माणूस काय पुस्तकच खातो की काय, असा माझा समज झाला. पण नाही, ज्योतिबा फुल्यांना पुस्तकं वाचनाची आणि समाज सुधारकांची खूप आवड होती, म्हणून ते पुस्तक वाचायचे आणि त्याप्रमाणे ते ज्ञान घ्यायचे आणि पुढे त्याची जोपासना करायचे. असं करता 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 एक दिवस मला म्हणाले, सावित्री, मी काय म्हणतोय, आपल्या ह्या मुली ज्या आहेत त्यांच्या शिक्षणाची आबळ होतीये. त्यांना शिक्षणाला कुठेही जाता येत नाहीये, त्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. तर तू असं काम करशील का? मी तुला 4 धडे शिकवत जाईन, ते 4 धडे तू त्या मुलींना शिकवायचे. साहेब, तेव्हा त्या लोकांना साहेब म्हणायची ही पद्धत होती. साहेब, म्या काय बा शिकायची नाही. मला तुम्ही 100 भाकऱ्या थोपटायला सांगितल्या तर त्या मी तुम्हाला थोपटून देईन, पण म्या काय शिकवायला जायची नाही. म्या कधी घराच्या बाहेर पडलोच नाही, त्या ह्या पोरींना कधी हो शिकवणार. ज्योतिबा म्हणाले, हे बघ सावित्री, आपल्याला असं करून चालणार नाहीये. आपल्याला असं करून चालणार नाही. आपल्याला ही धुरा हातात घ्यावीच लागणार. ऐकणं गरजेचं आहे ना, शेवटी मालक आहे, धनी आहे. म्या विचार केला, खूप विचार केला आणि मग मी हो म्हटले. मला सांगितलं, जा दालनात ना आपलं पीठ घेऊन ये, तुला मी आज अक्षर काढायला शिकवतो. दालनातून पीठ आणलं. पीठ माझ्या परातीमध्ये त्यांनी ठेवलं आणि सांगितलं, हे बघ, मी आता तुला शिकवतोय. आ ग असा ग ग काढून दाखव मला. बघ, मी कसा रेगा ओढल्यात त्याप्रमाणे तू रेगा ओढायला सुरुवात कर. केली. हळूहळू हळूहळू 4 अक्षरं शिकले मी. अ झाला, आ झाला, ई झाली, ई झाली आणि हळूहळू तू आता आपल्या ह्या 4 मुली आहेत त्यांना घेऊन शिकवायला सुरुवात कर. तेव्हा 4 मुली होत्या शिकायला त्यांच्याकडे. शिकल्या, झालं सगळं काही आणि हळूहळू त्यांचा प्रचार संपूर्ण पुणे शहरामध्ये पसरला. पसरता 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 कोण आहे ज्योतिबा फुले, कोण आहे हे समाज सुधारक, असे काही लोक बोलायला लागले. बोलता 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 हवा सगळीकडे पसरली. पसरता 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 समाज सुधारक, समाज सुधारायला लागलेला आहे असं होता 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 हे काम सुरुवातीला जड गेलं. थोडेच दिवसांनी
थोडेच दिवसांनी काय झालं, हळूहळू 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 शाळा सुरू झाली आणि पहिल्याच दिवशी सावित्रीबाई फुल्यांना रस्त्यामध्ये अडवलं गेलं. सरळ सांगितलं, तू कोण बरा ह्यांना समाज सुधारण्याचे धडे देतेस? ते काही बोलली नाही. मला जे सांगितलं ते मी काम करत आहे. असं करता 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 त्यांच्यावर तर शिंतोडे उडवायला लागले लोक. चिखलफेक झाली, मातीफेक झाली, दगडफेक झाली आणि शेवटी सगळ्यात शेणफेक करायला लागले. हार मानली नाही. घरी येऊन सांगितलं, मी आता शाळेत जाणार नाही, लोक मला त्रास देतात रस्त्याने. ज्योतिबांनी विचार केला, आता हिला आपण काहीतरी एक मार्ग देऊयात. मार्ग देऊयात म्हटल्यावर त्यांनी एक मार्ग दिला. त्याणाला रोज जाताना एक साडी जवळ घेऊन जात जा. किती त्यांना काही करायचं तेवढं करू देत. तू तुझं ध्येय सोडू नकोस. तू तुझं कामाचं एक निष्ठ राहा, एक सेवा कर. आज 4 मुली शिकल्या, उद्या 10 मुली शिकायला येते. असं करता 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 सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी पुण्यामध्ये भिडेवाडा या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि आजही तिथे भिडेवाड्यामध्ये त्यांचं स्मारक आहे आणि आजही तिथे त्यांची शाळा भरली जाते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप मोठा झाला वाटतं. कुठे गेला चष्मा? चष्मा चष्मा